ब्रॉट टू यू बाय विगार्ड। पश्चिम विदर्भात उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि त्यामुळे जलसाठ्यात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे। तर मागील वर्षी याच महिन्यामध्ये याच तारखेला पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर जलसाठा हा 36% होता, परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर जलसाठा हा 32% आहे। आणि याचं कारण आहे की मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने तापमानात वाढ झालेली आहे, बाष्पीभवन होत आहे आणि त्यामुळे जलसाठ्यामध्ये जे आहे ते घट होत आहे। मागील वर्षीच्या तुलनेत 4% जलसाठा जो आहे तो अधिक घटलेला आहे ते मागील वर्षीच्या तुलनेत। त्यामुळे जे आहे ते अनेक जलाशयांनी जे आहे ते तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या प्रसिद्ध अशा छत्री तलावावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते जलसाठ्यामध्ये जे आहे ते घट झालेली आहे। याच तलावाच्या माध्यमातून परिसरातील विहिरींमध्ये जे आहे ते पाण्याचे स्रोत पोचलेले आहेत, पाण्याचे झरे पोचलेले आहेत आणि त्यामुळे जे आहे ते दुसरीकडे पाणी टंचाई देखील जाणवू लागलेली आहे। तर मेळघाटमध्ये जर आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर यावर्षी पाणी टंचाई आहे। ट्रॅक्टरने जो आहे तो टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। अमरावती विभागामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 5 जिल्हे येतात, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा आणि या 5ही जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलं तर लघु मध्यम प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पामध्ये जर पाहिलं तर जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 45 पाणी प्रकल्प आहेत, यवतमाळमध्ये 65, अकोलामध्ये 24, वाशिममध्ये 74 आणि बुलढाणामध्ये 37, एकूण असे 245 पाणी प्रकल्प आहेत। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मोठे प्रकल्प जर आपण पश्चिम विदर्भात पाहिले तर 9 पाणी प्रकल्प आहेत, मध्यम 27 पाणी प्रकल्प आणि लघु 245 प्रकल्प आणि यामध्ये जर आता आपण पाहिलं तर 32.40% इतका जलसाठा आहे। अमरावती शहराला जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि त्या धरणातील देखील पाणी साठा जो आहे तो झपाट्याने कमी होत आहे, कारण उन्हाची तीव्रता जी आहे ती वाढलेली आहे। जून महिन्यात यावर्षी चांगला पाऊस असेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे, परंतु धरणं भरायला जे आहे ते दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण पाणी साठा जो आहे तो मागील वर्षीच्या तुलनेत कमी झालेला आहे। त्यामुळे जे आहे ते अनेक भागांमध्ये पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये जे आहे ते नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागतो। टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे। मेळघाटमध्ये जर आपण पाहिलं खडीमल गावामध्ये 2-2 किलोमीटरची पायदळ जाऊन जे आहे ते नागरिकांना तिथल्या आदिवासी बांधवांना जे आहे ते पाणी आणावं लागतं। चांदूर रेल्वे तालुक्यात देखील अनेक गावामध्ये जो आहे तो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे यावर्षी दमदार पावसाळा झाला तरच धरणांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण होणार आहे। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।